नमस्कार सर्व खाद्यप्रेमींच्या स्नेहाच किचनमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे। मऊ लुसलुशीत असे मस्त कांदे पोहे नाश्त्यासाठी। हे मी 2 मूठ पोहे घेतलेले, ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। थोडंसं असं धुवायचं 2 मिनिटं, म्हणजे त्यात जो कचरा असेल तो निघून जातो। आता आपण पोह्याला फोडणी द्यायसाठी लागणारे साहित्य बघतोय। असं मी हे पातळ कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू शकता। कच्चे शेंगदाणे आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची घेतलेली। ह्यात तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता। तर मी कढई ठेवलेली आहे तापायला, त्यात 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। ह्या कच्च्या शेंगदाण्याने खूप छान टेस्ट येते। फ्राय केल्यावर पोह्यांना खूप टेस्टी लागतात पोहे। तुम्ही नक्की आवर्जून असे पोहे करून बघा, छान होतात, पटकन होतात 5 मिनिटात। छान असे गोल्डन रंगावर शेंगदाणे भाजून घ्यायचे। भाजलेले शेंगदाणे असे पोह्यांवर काढून घ्यायचे, म्हणजे इकडं तिकडं तेल लागत नाही। आणि असे आपण फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी आपण फक्त जिरे मोहरी टाकलेली आहे। छान जिरे मोहरी तडतडून द्यायची, मग नंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि आता आपण हा बारीक उभा पातळ चिरलेला कांदा घालतो। कांदाही छान ब्राऊन रंगावर आपण भाजून घ्यायचं, जास्त करपवायचं नाही। सॉफ्ट होईपर्यंत कांदा छान असा भाजून घ्यायचा। कांदा लवकर बनवण्यासाठी इथे एक मी टीप सांगते की ह्यात थोडंसं मीठ ॲड करायचं, त्यामुळे कांदा हा पटकन भाजला जातो। थोडंसं मीठ ॲड करते, त्यामुळे कांदा हा पटकन सॉफ्ट एकदम मऊ पडतो आणि आपली फोडणी छान होते, पटकन होते। तुमच्या आवडीनुसार 2 ते 3 हिरव्या मिरच्या घाला। मी ह्यात थोडीशी हळद घातलेली आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे। फोडणीतल्या कोथिंबीरीने पदार्थाला खूप छान चव येते, तुम्ही नक्की करून बघा। मस्त आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे। पोहे घालताना अशा हाताने छान मोकळे करून घ्यायचे, म्हणजे छान पोहे कढईला चिटकत वगैरे नाही, छान मोकळे होतात, पटकन पडले जातात आणि मसालाही आपला पटकन लागला जातो। पोहे जास्त वेळ भाजून नाही घ्यायचे कढईत, मग ते कडक होतात। 2 मिनिटात पोह्यांना छान वाफ येते आणि आपले पोहे तयार होतात। बघा, मी थोडंसं मीठ घालते। मीठ हे आता अंदाजाने घालायचं का, तर आपण मग अशी कांद्यातही मीठ घातलेलं आहे, ते लक्षात ठेवून आता पोह्यात मीठ घालायचं। मस्त कलर आलेला आहे, मस्त कांदा दिसतोय कांदे पोह्यांमध्ये। तर मी घातलेली ह्याच्यात छान अशी फ्रेश चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं ओलं खोबरं। खोबऱ्याने मस्त अशी जाण येते पोह्यामध्ये, खूप छान लागतात पोहे। मस्त असे कांदे पोहे तयार आहेत। मी प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत, ते आता आपण छान गार्निश करूया कोथिंबीरीने आणि मस्त ओल्या खोबऱ्याने। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, मला नक्की कमेंट्स करा। माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला, आता मस्त लिंबूची फोड ठेवलेली आहे, मस्त लिंबू पिळून गरमागरम पोहे आपले नाश्त्यासाठी तयार आहेत। मस्त असे पोहे तयार, मऊ लुसलुशीत। थँक्यू फॉर वॉचिंग।